जी.आर. शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। 8 पे कमिशन आणि पेन्शन सुधारणा संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। परिपत्रक समोर आलेला आहे। कोणती ती बातमी आहे, काय आहे ते नेमकं पत्र, या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, आपल्या यूट्यूब चॅनलला सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांच्या कमेंट प्राप्त होत होत्या 8व्या वेतन आयोगाच्या संदर्भातल्या, आणि या संदर्भातली अतिशय महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। अर्थ मंत्रालयाने 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव विचाराधीन नसल्याचं सांगितल्यानंतर अतिशय महत्त्वपूर्ण असं राष्ट्रीय परिषद स्टाफ साइड जॉईंट कन्सल्टिव्ह मशिनरी NCJCFनं केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना पत्र लिहून तत्काळ नवीन वेतन आयोग स्थापनेची विनंती केलेली आहे। आणि या संदर्भात 3 डिसेंबर रोजी पत्र लिहिण्यात आलेलं आहे। NCJCFने 8वा वेतन आयोग तत्काळ स्थापन करण्याची विनंती केलेली आहे। यानुसार 8वा वेतन आयोग आणि पेन्शन सुधारणा या संदर्भातला पत्रात उल्लेख आहे। 3 डिसेंबर रोजी लिहिलेल्या पत्रामध्ये राष्ट्रीय परिषद स्टाफ साइड जॉईंट कन्सल्टिव्ह मशिनरी NCJCF कर्मचाऱ्यांच्या बाजूने असं म्हटलेलं आहे की 7व्या CPC शिफारशी लागू होऊन 9 वर्षे झालेली आहेत आणि पुढील वेतन जे आहे आणि पेन्शन सुधारणा जे आहे ते 1 जानेवारी 2026 पासून लागू होणं अपेक्षित आहे। आणि या संदर्भात 1 जानेवारी 2026 पासून नवीन वेतन आयोग लागू करण्यासाठी, पेन्शन सुधारणा लागू करण्यासाठी या संदर्भातले हालचाली, या संदर्भातलं समिती जी आहे ती समिती स्थापन करण्यात यावी। आणि या संदर्भातलं हे पत्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सचिवांना लिहून तत्काळ विनंती करण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच या संदर्भात केंद्र स्तरावरती निर्णय होऊन लवकरच याची अंमलबजावणी होणं कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अपेक्षित आहे। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण व्हिडिओ। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।